रायगडच्या मुरुड तालुक्यातील बोर्ली कोलमंडले गावामध्ये काही भूमाफियांनी 7 एकर कांदळवन असलेल्या जमिनीवरती अनधिकृत भराव केल्यानं इथल्या जैवविविधता आता धोक्यात आली आहे। इतकंच नाही तर भविष्यामध्ये संपूर्ण गाव पाण्याखाली बुडणार असण्याची भीती सुद्धा गावकऱ्यांना सतावते। या प्रकारानंतर स्थानिकांनी अनधिकृत भराव करणाऱ्या भूमाफियांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। अनधिकृत भरावामुळे गावच्या कांदळवन प्रजातीची हजारो झाडं ह्या मातीमध्ये गाडली गेल्यानं वन विभागानं सुद्धा ह्या भागाची पाहणी केली आहे। बॉम्बे पर्यावरण ॲक्शन ग्रुपकडनं कांदळवन सुरक्षा ॲपकडे ह्या संदर्भात तक्रार केलेली होती। त्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागं झाले। प्रांत विभागानं ह्या भागाची पाहणी करून पुढील कारवाई करणार असं आश्वासन गावकऱ्यांना दिलंय। पूर्ण पाणी गावात खेळतं पाणी सर आणि खेळता हळूहळू पाणी तिथे जाते तिथून भराव हटवला पाहिजे गावाचं रक्षण ताई, काय नाव आपलं आणि काय एकूणच परिस्थिती आणि काय तक्रार आहे आपली? मी ग्रुप ग्रामपंचायत बोर्ली सरपंच बोलते। प्रथम नागरिक म्हणून मी सांगते की आज ह्या कोळी समाजाचा ह्या जागेवर जे मँग्रोव्ज आहे ह्याच्यावर भराव टाकलेला आहे। त्या भरावामुळे कोळी समाजांचं नुकसान झालेलं आहे। हे कोळी समाज आगरी समाज आणि आदिवासी सगळी लोक इथे चिंबोरी कालवा वेगवेगळ्या मच्छी पकडण्यासाठी येतात, पण त्यांचा आज परिस्थिती झालेली आहे। या भरावामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे। दुसरं सांगायचं म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस समुद्राचं पाणी, नदीचं पाणी, नंतर खाडीचं पाणी हे एकत्र येतं आणि त्याच्यामुळे जर भराव टाकला तर पाणी कुठे जाणार आणि पाणी जर साचला तर आपल्या गावाला धोका आहे। बोर्ली गावाला धोका आहे त्याचा। बोर्ली गावाला आहेच, पण बोर्ली बांधव आहेत जे किनाऱ्यावर बोटी लावतात। पावसाच्या वेळेला ते बोटी जर वाहून गेले तर काय करणार? काय नाव आपलं आणि काय परिस्थिती झाली या ठिकाणी? माझं नाव प्रेमा गोपचंद सुनेकर। आता एवढी वर्ष आमचे कोळी बांधव आगरी सोसुरायकर म्हणजे सगळी लोक मच्छी पकडायला येतात आणि ह्याच्यावर लोकांचा उदरनिर्वाह होतो। पण आता हा भराव टाकल्यामुळे लोकांचं नुकसान झालेलं आहे। लोकांच्या पोटावर पाय आलेले आहेत। त्याच्यानंतर आता हा भरावामुळे जर पाणी भरला आणि पाणी जर गावात शिरला तर आमच्या लोकांचं मोठं नुकसान होणार आहे। आणि आमच्या लोकांचाच नाही, आमच्या कोळी बांधवांचा सगळ्यांचा, जे कोणी नाकवा लोक आहेत ज्यांच्या होड्या आहेत त्या होड्यांनासुद्धा म्हणजे धोका आहे। तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलाच पाहिजे, हे हटवलाच पाहिजे, अतिक्रमण हटवलाच पाहिजे ह्यांचा। काय नाव आपलं आणि काय परिस्थिती सध्या इथं झालेली आहे? नाव काय तुमचं? लक्ष्मी गोपीचंद कोटकर। इथे खाडी आहे, आम्ही जवळ आहोत खाडीच्या, तर इथे भराव केलाय तो हटला पाहिजे। एवढे वर्ष नव्हता। आमच्या जवळ खाडीच्या जवळ होडे असतात। सध्याच आमच्या गावामध्ये पाणी येते, आम्ही पळापळ होतो आणि आता हे पूर पाणी वाढला तर आमची घरच उपटून जातील। आमची मुलाबाला इथे नाही, मुंबईला। आम्ही जर वाहून गेलो त्या मुलांना दिसू काय? बस सर, काय सांगाल? आज आपण या ठिकाणी बोर्ली मांडला इथे आलेला आहात, काय एकूणच तक्रारीच्या अनुषंगानं परिस्थिती आहे? काय नाव आपलं? संजय जगन्नाथ जाधव, वन परिमंडळ अधिकारी रोहा, अतिरिक्त कार्यभार अलिबाग। आमच्याकडे अलिबाग कांदळवन कक्ष इथे मँग्रोव्ह सेल ॲपवर तक्रार आल्यानुसार आणि इथं आम्ही जाग्यावर आज दिनांक 24/1/2025 रोजी स्थळ पाहणीसाठी मंडळ निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सरपंच, पंडित साहेब आणि प्रादेशिकचे स्टॉप आणि आमचे सहकारी हे जाग्यावर आल्यानुसार स्थळ पाहणी केले असता गावकरी लोक आणि महिला मंडळ यांच्या संयुक्तिक पाहणीनुसार त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या म्हणजे प्रायव्हेट जागेत किंवा सरकारी जागेत इथं मातीचा कांदळवन भराव केलेला आहे आणि त्यानुसार त्यांची मागणी आहे की ती माती काढावे असं त्यांचं हे आहे। त्यानुसार आम्ही आमच्या सर्चनुसार काय जे होईल त्याच्यानुसार आम्ही रिपोर्ट सादर करू।
सर काय नाव आपलं आणि काय सांगाल, काय नेमकी तक्रार आपण प्रशासनाकडे केलेली आहे, काय वस्तुस्थिती आहे या ठिकाणी? मी अनिल पंडित, बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुपमधून आमच्याकडे इकडच्या काही लोकल्स बोर्ली आणि बोर्ली गावातनं काही तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीनुसार ऑनलाईन कंप्लेंट आम्ही मँग्रोव्ह सेल डिपार्टमेंटला केली. मँग्रोव्ह सेलकडनं आज त्याची साईट व्हिजिट झालेली आहे आणि साईट व्हिजिटमध्ये आम्ही निदर्शनास असं आलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर कांदळवनावर इथे भराव टाकण्यात आलेला आहे आणि अनधिकृत भराव टाकलेला आहे. त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणावर साईडला ट्री कटिंगसुद्धा झालेली आहे. या कुठल्याही ट्री कटिंगचं परमिशन आत्तापर्यंत घेतलेला नाही असा आमचा अंदाज आहे. मँग्रोव्ह जर भराव झालेला आहे हा तो सरळ दिसतोच आहे आणि तो पूर्णपणे अनधिकृतपणे आहे. त्याप्रमाणे आज सर्कल ऑफिसर, इकडचे सरपंच मॅडम, मँग्रोव्ह सेल डिपार्टमेंटची माणसं, फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं आणि पोलीस डिपार्टमेंटची माणसं आणि आम्ही स्वतः येऊन ही साईट व्हिजिट कंप्लीट करत आहे आणि पूर्णपणे हा मँग्रोव्हवर टाकलेला भराव आहे अनधिकृत आहे असं आमचा भर आहे. साधारणतः किती कांदळ इथे आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे 6 ते 7 गट नंबर दिलेले आहेत. त्या गट नंबरवर आज आलेला आहे भराव. काय काय मागणी आहे आपली नेमकी? भराव जर अनधिकृतपणे झालेला आहे तो जर पंचनाम्यामध्ये सिद्ध होईलच. रेस्टोरेशनसाठी पुन्हा सरकारने डिपार्टमेंटने प्रयत्न करावेत.